आणि त्या अस्थमाची ट्रीटमेंट घेत होत्या. मग त्यामधलं रिलेशन शोधायला पाहिजे, त्याच्यावर रिसर्च होणं गरजेची गोष्ट आहे, त्याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे. आणि नंतर त्यांना उतार वयामध्ये गर्भाशय मुखाचा कॅन्सर दिसून येतो. स्त्रियांमध्ये ज्या महिलांनी लग्न केलेली नाहीत त्या महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कॅन्सर आणखी ब्रेस्ट कॅन्सर हे पण दोन्ही नली पॅरा म्हटलं जातं त्या महिलांना, त्याच्यामध्ये ते कॉमन आहे. बऱ्याच वेळेला मल्टिपल प्रेग्नन्सीज असतील किंवा प्रेग्नंट न राहिल्यामुळे पण होऊ शकतं. एक्झॅक्टली. तर त्या म्हणजे त्या दृष्टिकोनातून सुद्धा हे प्रमाण वाढताना दिसतंय. तर त्या दृष्टिकोनातून स्त्रियांना काही काळजी घेणं म्हणजे शक्य आहे का, किंवा त्या दृष्टिकोनात त्या काही काळजी घेऊ शकतात का, त्याविषयी काय सांगाल? आता स्त्रियांना म्हणण्यापेक्षा आपण कॅन्सर रुग्णांना असं म्हणतो, जनरल पब्लिकला लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, तर व्यसनांपासून लांब राहायला पाहिजे. तंबाखू आणि दारू सारखं जे व्यसन आहे, अल्कोहोल, याच्यापासून लांब राहायला पाहिजे. कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचा वापर करायला नसायला पाहिजे किंवा कमीत कमी करायला पाहिजे, म्हणजे त्याला पर्याय दुसरे अवेलेबल आहे. बरोबर. तर किंवा मग आता एक हा सोशल गोष्ट आहे की आता स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये पण अविवाहित राहण्याचं प्रमाण आता दिवसेंदिवस वाढते असं दिसते, किंवा लेट मॅरेजेसचं प्रमाण वाढलेलं आहे. तर हे टाळणं हे त्या व्यक्तीच्या हातात आहे किंवा समाजाच्या हातात आहे, या गोष्टी टाळायला पाहिजे. आणखी सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर त्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे की होऊच नये म्हणून आपण काय करायला पाहिजे. नक्की. साधारण तुम्ही म्हटलं तसं की एक लाईफस्टाईल जो डिसऑर्डर झालेली आता ही सगळी, ती सुद्धा जर का आपण काही प्रमाणात चेंज करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा या दुर्धर आजारापासून आपण वाचू शकतो, निदान आपण प्रयत्न तरी करू शकतो असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही म्हणालात तसं की तुम्ही आता गेले 20 वर्ष या सगळ्यावरती संशोधन करताय, मॉडर्न होमिओपॅथीच्या दृष्टिकोनातून आपण याच्यावरती एवढे चांगले रिझल्ट्स देतोय. तर तुमची जी ट्रीटमेंट आहे या विषयावरती ती कशा प्रकारे साधारण असते ते आपण प्रेक्षकांना थोडं सांगूया. आपली जी ट्रीटमेंट आहे कॅन्सरवर ही ओपीडी बेसिस ट्रीटमेंट आहे. आमच्याकडे ज्यावेळेला एखादा पेशंट येतो त्यावेळेला पेशंटची शारीरिक आणि मानसिक स्थितीची पूर्ण माहिती करून घेतली जाते, म्हणजे इन डिटेल केस हिस्ट्री म्हटलं जाते त्याला, आणि त्यानुसार प्रत्येक पेशंटला दिली जाणारी ट्रीटमेंट ही तिथे डिसाईड होते. आमच्या क्लिनिक्समध्ये डॉक्टर ते डिसाईड करतात की या पेशंटला हा आजार आहे आणि याला आपण काय ट्रीटमेंट दिली पाहिजे. ते करत असताना पेशंटनं पूर्वी काय ट्रीटमेंट घेतली याचा पण विचार केला जातो. समजा एखादा कॅन्सर आहे आणि पेशंट सुरुवातीला रेडिएशन करून आलाय किंवा केमोथेरपी घेतलेली आहे किंवा सर्जरी केलेली आहे आणि आता दुसऱ्या वेळेला कॅन्सर झाला असेल तर आपण काय करायला पाहिजे याचे, किंवा सुरुवातीलाच पेशंटचं डायग्नोसिस कॅन्सर झालाय आणि तो डायरेक्ट पहिल्यांदा आमच्याकडेच आलेला आहे, तर त्यावेळेला त्याची लाईन ऑफ ऍक्शन काय असायला पाहिजे याचा एक डिसिजन घेतला जातो तिथं, आणि त्यानुसार त्यांना ओपीडी बेसिस ट्रीटमेंट सुचवली जाते. आमच्या ट्रीटमेंटचा विशेष हे आहे की मोस्ट ऑफ द टाइम पेशंटला पहिल्या महिन्यामध्ये आराम दिसतो. म्हणजे अगदी आजाराची सुरुवातीची अवस्था असो किंवा अगदी गंभीररित्या आजारी झालेला आजार असो. आता मी एक उदाहरण सांगू इच्छितो. उत्तर प्रदेश मधले एक पेशंट आमच्याकडे आलेले आहे, ठाण्यामध्ये राहायला पाहिजे त्या, तर त्यांना ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि ब्रेस्ट कॅन्सर होता, त्यांनी MRI म्हणजे ऑपरेशन केलं, त्यानंतर केमोथेरपी घेतली आणि आता आजार पसरलेला, आता हाडांमध्ये आजार गेलेला आहे. तर पेशंट अत्यवस्थ अवस्थेमध्ये होता, पेशंट आमच्याकडे येऊ शकत नव्हता, पेशंटचे नातेवाईक आले, आम्ही ट्रीटमेंट चालू केली. त्यावेळेला पेशंटनी काय सांगितलं की त्यांना इतक्या भयानक वेदना आहेत की पेशंट त्या सहन करू शकत नाही, पेशंटची इच्छा आहे की मरून जावं, म्हणजे पेशंट म्हणतो की मला मृत्यू आला तर बरं होईल. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल हे ऐकून की आपल्या औषधानंतर पहिल्या महिन्यामध्येच त्यांच्या पेन्स ह्या पूर्णपणाने निघून गेल्या आणि पहिल्या महिन्यामध्ये पेशंट हा बाहेर फिरायला लागला. म्हणजे इतक्या लवकर, म्हणजे जिथं कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीचं फेल्युअर दिसून येतं तिथं सुद्धा आम्ही पेशंटला अशा प्रकारे आमच्या उपचार पद्धतीमुळे पेशंटला फायदा होतो. असे अनेक पेशंट आपल्याकडे आहेत. बरोबर आहे. जसं तुम्ही म्हणालात तसं की आता या उदाहरणातनं मला एक प्रश्न सुचला की जसं त्यांचा ब्रेस्ट कॅन्सर बरा झालेला होता परंतु तो आजार नंतर दुसरीकडे पसरला होता. कारण कॅन्सरच्या बाबतीत ही शक्यता असते की तुम्ही एखाद्या भागावरती उपचार केलात परंतु तिथला बरा झाला तरी त्या जे हे आहे ते दुसरीकडे पसरतो, म्हणजे तो कॅन्सर वाढत जातो, तो पूर्ण बरा होत नाही. तर मग अशा वेळेलाही आपण मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्याने त्याच्यावरती मात करू शकतो. कसं आहे, होमिओपॅथीमध्ये एक थिअरी ऑफ सपरेशन नावाची गोष्ट आहे आणि ही वास्तवामध्ये दिसून येते आपल्याला की एक आजार दाबून टाकला की दुसऱ्या वेळेला ज्यावेळेला आजार निर्माण होईल त्यावेळेला तो त्याच्यापेक्षा जास्त तीव्रतेचा आणि जास्त वेगानं तो पसरत जाईल. जसं ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन झालं, ब्रेस्ट काढून टाकला, तिथं समजा केमोथेरपी घेतली असेल किंवा रेडिएशन घेतलं असेल तर त्या दुसऱ्या वेळेला जेव्हा आजार होईल त्यावेळेला मग तो एक बोन मध्ये जाईल किंवा ब्रेन मध्ये जाईल किंवा फुफ्फुसामध्ये म्हणजे लंग्स मध्ये जाईल, म्हणजे तो एक आजार 10 ठिकाणी त्यावेळेला पसरेल. बरोबर आहे. मग तरी सुद्धा आमची जी ही क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे मॉडर्न होमिओपॅथीची, ह्याच्यामुळे आम्ही तो आजार आटोक्यात आणतो आणि बऱ्याच वेळेला तो बराही करतो. म्हणजे मी खूप हे जबाबदारीने बोलतोय आणि विथ रिपोर्ट्स की रिपोर्ट्स मध्ये आम्हाला असं दिसून आलेलं आहे की इतका आजार हा पसरलेला होता, आमच्या उपचार पद्धतीनंतर तो इतका कमी आला, आणखी काही कालावधीनंतर तो निघून गेला. आम्ही येणाऱ्या भागामध्ये आपण ते बघू. तसं म्हणालात तसं की आपण याच्यामध्ये दाबून न टाकता, आजार सप्रेस न करता आजाराच्या मुळाशी जाऊन त्याच्यावरती पूर्णपणे मॉडर्न होमिओपॅथी काम करते.
आणि कॅन्सरसारख्या या दुर्धर आजारावरती पूर्णपणे मात होमिओपॅथीच्या सहाय्यानं आपण करतोय आणि ते आपण प्रेक्षकांना दाखवणार आहोत. जे रुग्णांचे तुमच्याकडे जे अनुभव आहेत ते आपण पाहणार आहोत, त्यांचे रिपोर्ट्सही पाहणार आहोत. या सगळ्याविषयी मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. मी म्हटलं तसा हा विषय खूप मोठा आहे, त्यामुळे आपण पुढचे अनेक भाग या सगळ्याविषयी चर्चा करणार आहोत, तुमच्याकडनं मार्गदर्शन करून घेणार आहोत. परंतु आज तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. या विषयासह आरोग्याचं मॉडर्न युगमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया याच विषयासह. नमस्कार. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 180012180009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. धरतेवेली लोकसंख्या 7 अब्ज. मनशाच्या कुडीन 70,000 अब्ज पेशी. दर एका पेशीत असता DNA. DNA धोक्यात येता तेन्ना पेशींची हिस्पा भायर जाता वाड, जी कॅन्सर ह्या भिरांकूळ दुयेसाक जल्म दिता. जिवितांतल्या खंयच्याय टप्प्यान 200 तरेचे वेगवेगळे कॅन्सर जावंक शकतात आणि अकाली मरण येवं येता. दरेक वर्सा कॅन्सराचे सादारण 1.5 कोटी नवे दुयेंती सापडटात. शारीरिक आणि आर्थिक नदरेन दुयेंती कोसळटात. मॉडर्न होमिओपॅथी एक सर्वश्रेष्ठ उपचार पद्धत जी कॅन्सराचेर यशस्वी रितीन नियंत्रण दवरता, कॅन्सराच्या वेड्यातल्यान सोडयता. कशें ते पळोवया भलायकेच्या मॉडर्न युगांत. मॉडर्न होमिओपॅथी, सुरक्षा जिविताची. मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने हांणी कॅन्सर दुयेसाचेर केल्ले मार्गदर्शन तुम्ही पळयले. इश्टानो, भलायकीचे मॉडर्न युग ह्या कार्यावळीन फुडल्या भागान तुमकां डॉक्टर विजय कुमार माने कॅन्सर दुयेसाचेर आनीकय मार्गदर्शन करतले. तेन्ना खर दुयेस आनी ताचे वेले मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार हाचे खातीर पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग.